जय कुठे? सोना देऊ. अगो सोना देव लोक पण घरात येतील. आय नेहमी म्हणता ना तुझं कौतुक करता घरातली लक्ष्मी आ म्हणून. हा मग सणासुदीच्या दिवशी घरातली लक्ष्मी घरात नको. हा अगो मी काय परका मी काय करतला. लोका घरात येली तर मी काय सांगू. हा घरची सून बाहेर भटकता मी देताय चाय असा सांगू काय गो. नाही नाही मी लगेच येते. लगेचच यायचा तर पण जायचंच कशाला. अगो आणि मंजू पण घरात नाया. बंधू तेका आणि डुबगुक घेऊन बाहेर गेलेला. आय पण देवळात गेलीये. दादा आणि श्रीनू त्या स्पर्धेत गेलेला. आणि हा तुझी भाची त्याचं काय. हा त्याचा काय ती निश्चित घेऊन खय गेला ते तुकाच माहित. आणि तू पण बाहेर चाललीस मी करताय राखण घराची. आणि येणाऱ्या जाणाऱ्यांका काय तर सांगतय. पण यामुळे खोतांका लोक काय बोलतील ते कळता ना तुका. लोकांचं जाऊ दे गो. अगो आय कळला की घरातली सून दसरा सोडून बाहेर फिरता तर काय होईल. आणि स्वयंपाकाचा पण करूचा ना. बघ बाय नाही म्हणजे जायचं तर जा थांबायचं तर थांब. नाही तर म्हणशील नणन जाच करता म्हणून आणि मग दादा माका चोरडीत. हिचं काय आहे एवढं बाहेर. या वेळेला एका बाहेर जायचा. पाहुणीन काय नवीन भानगड तर नाही ना केलेला. दादा मामा ते मागाशी नाही का आपण ते पेट्रोल पंपावर गेलो होतो. मला वाटतं पाकिट तिकडेच पडलं असणार. अरे काय रे जरा लक्ष द्यायचं. त्यांना शब्द दिला होता ना वेळेत येतो म्हणून. अंतिम सामना बघायचा आपल्याला. मी काय म्हणतो आपण परत जाऊन एकदा बघून येऊया ना. म्हणजे कुठे परत माघार एवढं लांब. हा शिनू तू एक काम कर. तू पंपावर जा आणि बघ तोपर्यंत मी आज. ओके चल. नाही मम्मी चल ना. मी शिनू अरे हे बघ हे ना हे पाकिट तुझंच आहे ना. हो हो सापडलं. अरे पण इकडे कसं आलं. आपण त्याच्या पुढे गेलो पण ना अजून. थँक्यू. ओवी निशी ओवी 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 मी जिंकले. दादा नो. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. थांबा विजयादशमीच्या शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. बधाई. तुम्हालाही शुभेच्छा. हो हो माफ करा आम्हाला यायला थोडासा उशीर झाला. काही हरकत नाही. तुम्ही आलात आम्हाला खूप बरं वाटलं. चला. काय मला यायलाच नाही पाहिजे होतं. तू चला पण निशी. असं रडण्यात असं पळून जाण्यात काही अर्थ नाहीये. काहीच पॉइंट नाहीये. हे बघ तुला कधी ना कधी याला सामोरं जावंच लागलं असतं ना. आणि तू एवढं सगळं करून इथे आलीस खेळलीस जिंकलीस आणि एवढं करून तू बक्षीस नाही घेतलंस तर काय अर्थ आहे या सगळ्याला. हे बघ मला नाही मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. हे बक्षीस तू स्वतः घ्यायचंयस. मग जे होईल ते होईल. निशी प्लीज मी आहे ना. चल माझ्या मागे. काय करतोय. एक मिनिट. मी तुझ्याशी बोलत नाहीये. निशी तू मूर्ख आहेस का. तू असं कसं वागू शकतेस.
हे बघ, आम्हाला माहित नव्हतं तुझे दादा मामा इथे येणार आहेत. ते आल्यावर आम्हाला कळलं आणि मी तुला त्याचसाठी फोन करत होते, पण तू नीट बोलशील तर ना. मी तरीही तुम्ही इथे का आलात? निशी, दादा मामा इथे आला नसताना तरी तू इथे यायला नको हवं होतं. तू घरी जा. एक मिनिट, तुला घरी जायला का सांगतोस? अरे जिंकली आहे ती आणि तिच्या हाताने बक्षीस घेणार आहे. ओके? अरे निशी, हे बघ, तू, मला माहितीये तुला खेळायला खूप आवडतं. तू खूप छान खेळतेस. तू या स्पर्धेत भाग घेतलास म्हणजे तूच जिंकणार. पण निशी, आता या कौतुकापेक्षा, या खेळापेक्षा ना परिणामांचा विचार करायला हवा. निशी, मी काळजीपोटी सांगतोय. श्रेणू, मला माहितीये माझं चुकलंय, मला माफ कर. पण तू मला आत्ता वाचव, काहीतरी कर ना. ठीक आहे, प्लीज थांब थांब थांब. मी बघतो काहीतरी. हा हा मी बघतो. चला आपल्या कार्यक्रमाला आपण पुन्हा सुरुवात करूया. त्याआधी काही अपरिहार्य कारणाने रघुनाथ दादा खोत हे आपले आजचे प्रमुख पाहुणे होते, यांना जायला लागलेलं आहे. आपण पुढील पारितोषिक समारंभाला सुरुवात करूया. तर आई जानकारी महिला विशेष बॅडमिंटन स्पर्धेची विजेती आहे निशिगंधा खोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. निशिगंधा खोत हिच्यासाठी. अभिनंदन. ही बघ ट्रॉफी. कसं वाटतंय स्वतः बक्षीस घेऊन? लाईट तू ऑफ केला होतास ना? तर काय करायचं, तुमच्या इंडियात ना लोड शेडिंग खूप आहे बाबा. नाही त्या वेळेत लाईट जातात. अच्छा, पण आता लाईट योग्य वेळेवर गेली ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आता नेक्स्ट टाइम फुगडी कॉम्पिटिशन साठी रेडी राहा. ओके? ओवी बहीण आहे ती माझी आणि आय एम प्राऊड ऑफ हर. निशिगंधा खोत, हिप हिप हुर्रे. कुठे कुठे गेला होतात गावात? सोनं वाटायला गेलो होतो. वाटलाच सोनं? काय ग निशी, गावातली माणसं पण भेटली असतील ना? त्यांनी पण सोनं दिलं असेल. सोनं आणलास? आज हे सोनं घेऊन आले मी.
आई, मन मोकळं झालंय ग माझं आज. मी खेळताना मला किती आनंद होत होता ना, हे मी नाही सांगू शकत शब्दात. कदाचित त्या दिवशी तुझे पाय थिरकल्यावर तुला जो आनंद झाला होता ना, तोच आनंद असेल. आई, मला माहितीये मी चुकले. मला माफ कर. पण प्रियंका, कळलं? तुला कसं कळलं? छाया आली होती, तिने सांगितलं. दोघी वेळेत पोचलात ना? उमाई, आता तूच समजवूया. मी सांगून नाही ऐकत. आज तिकडे आज सगळं अंगाशी आलं असतं. उमाई, अगं आज मी सुद्धा खोटं वागलो ग दादा मामाशी. आणि हे सगळं ना हिच्यामुळे होतं. एक्सक्यूज मी श्रीनिवास, मी काय केलं? अगं तूच घेऊन गेलीस ना निशीला तिकडे. नाहीतर एरवी निशी नाही जात अशी. तिला आजपर्यंत तिच्या मनासारखं करता आलं नाही म्हणून. हे सगळं दादा मामाला कळलं तर? अरे पण मी चिनू, ओवी, थांबा. वाद घालू नका. पण मग तू हे त्याला सांग ना. आणि श्रीनिवास, काय रे, तुला सगळ्यांची हेल्प करायची असते ना? तुला सगळ्यांच्या मनातलं कळतं. मग आजपर्यंत निशीला काय वाटतंय हे कसं कळलं नाही? आय नो, तुला तुझ्या दादा मामाचं सगळं ऐकायचं असतं, पण घरात इतरही माणसं राहतात ना. तुला जर हे सगळं पहिले कळलं असतं ना, तर कदाचित निशी ह्या आधीच खेळली असती. पण तू ते नाही केलंस, म्हणून मी तिला घेऊन गेले. आणि निशी बेस्ट प्लेअर आहे. शी शुड बी अ बॅडमिंटन प्लेअर. आणि आपण तिला हेल्प करायला हवी ना, तिचं ड्रीम अचीव्ह करण्यासाठी. तिला खूप छान खेळायचंय, तिला आवडतं खेळायला. पण ओवी, आवड वेगळी आणि आपल्याला आयुष्यात पुढे काय व्हायचंय ते ध्येय वेगळं. हे बघ, तुझा हेतू चांगला होता, पण या घरात काही गोष्टी कधीच चालणार नाहीत, हे तू समजून घे. आणि निशी, तुला तरी कळायला हवं ना. आपल्या इतक्या वर्षाच्या संसारात इतकं तर ओळखतोस ना तुमका, हो ना? नाही, तसा काय नाही. तुम्ही आपल्या निशीच्या चांगल्यासाठीच निर्णय घेतलास आणि तुमच्या निर्णयावर मला अजिबात शंका नाही. आणि शंकाही घेऊ नका. विश्वास ठेवा माझ्यावर उमा. आपला निशी या परदेशी खेळ खेळणार नाही आणि आपला निशी माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही याची मला पूर्ण खात्री. आणि अजून एक गोष्ट, घरातली हवा बदलली की घरातली माणसं पण बदलतात. त्या पाहुणेमुळे आपल्या निशीच्या मनात जर परत असले विचार येत असतील तर वेळीच आवरा उमा, सांगून ठेवते. तू आज निशी ग्राउंडवर खेळत होती ना,
तेव्हा मला तुझीच आठवण येत होती, अगदी तुझ्यासारखं कहते मॉम. आय फील की मी निशीचं पॅशन जिवंत ठेवू शकले ना, तर इन अ वे मी तुझंही पॅशन जिवंत ठेवेल. प्लीज मॉम, मला निशीला हेल्प करण्यासाठी स्ट्रेंथ दे, तिला कन्व्हिन्स करण्यासाठी स्ट्रेंथ दे प्लीज. नाही मी निघतो आता. हा ठीक आहे. दादा मामा झाली तयारी? हो मी तयार आहे. का पण कुठे जायचं? नाही नाही कुठे जायचं नाहीये, ती माणसं येणार आहेत ना, पत्रकार मुलाखत घ्यायला. काय चाललंय श्रीनू? काल तिथं बक्षीस द्यायला बोलवलं, आज मुलाखत घेत आहेत. अरे हे करत बसलं तर कामं कधी करायची? दादा मामा कामं तर तू नेहमीच करतोस, पण त्याच कामातून लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून ही मुलाखत आहे. रघुनाथ खोत एकच असू शकतात, पण त्यांची सावली दूरवर पसरायला पाहिजे. त्यांच्यातला चांगुलपणा, त्यांच्यातली जिद्द, त्यांचं आपल्या मातीवरचं प्रेम, त्यांची आपल्या मातीवर असणारी निष्ठा ही प्रत्येक माणसामध्ये रुजायला पाहिजे. अजून काय कौतुक करायचं बाकी आहे का? दादा मामा मग ही मुलाखत मी. बरं ठीक आहे, आता त्यांना बोलवलेच तर येऊ दे. बरं ठीक आहे, मी आलोच. हा श्रीनू हा एक काम कर, कालच्या बॅडमिंटन स्पर्धेतली विजेती होती ना, तिचं जरा पत्ता आणि नाव काढ ना. का का दादा मामा? का काय राजा, आपण बक्षीस समारंभ अर्धवट सोडून आलो ना, मग आपल्यातर्फे शुभेच्छा पुष्पगुच्छ पाठवूया ना. हो हो पाठव पाठव. नाश्ता करून घ्या. नाही नाही मला आता नको, दादा मामाला दे, मी जरा आलोच. दादा मामा ते पत्रकार तिठापर्यंत पोचलेत, मी त्यांना घेऊन येतो. हा बर. थोडा नाश्ता तर कर. नाही नाही मी येतो, घाई आहे जरा. नाश्ता. उमा, आपल्याकडे काही पत्रकार मंडळी येत आहेत, त्यांची जरा चहा पाण्याची व्यवस्था बघावी लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यामुळे दादांचा विश्वासघात झाला असता त्यांना वाईट वाटलं असतं, आणि माझ्यामुळे माझ्या माणसांना वाईट वाटलेलं मला नाही चाललंय. पण तुझ्या स्वप्नांचं काय? सांग ना, तुझ्या स्वप्नांचं काय? निशी अगं बोल ना काहीतरी. तू प्लीज प्लीज मी हात जोडते, मला माझ्या स्वप्नांचं ठरवू दे ना. त्या दिवशी तू आईला डान्स करायला भाग पाडलंस, किती मोठी रिस्क आहे ही. काल कसे बसे आपण वाचलो, पण हे सततचं टेन्शन, लोकांशी खोटं बोलणं, आईला दुखावणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादांना फसवणं, हे सगळं करून नाही काय करायचंय मला. तुझ्या एवढं धाडस ना माझ्याकडे नाहीये ओवी, कारण मी म्हणजे ओवी देसाई नाहीये. प्लीज मी तुझ्या समोर हात जोडते, मला बदलण्याचा प्रयत्न करू नको प्लीज. मी आहे तशी राहू दे ना मला प्लीज प्लीज. दादा, तालुक्यातील सगळेजण तुमचं नाव मोठ्या अभिमानाने सांगतात. अहो एकीकडे सर्वाधिक नफा मिळावा म्हणून रासायनिक खतांचा वापर करून शेती केली जाते, पण तुम्ही मातीचा विचार करून या खतांना नाकारताय. दादा,
खरंच खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत या. पण मला एक कळत नाही यात शिकण्यासारखं काय आहे आणि मुळात मी शिकवणारा कोण आहे. जी माती आपल्याला पोचते त्याची आपण काळजी घ्यायलाच हवी ना. हेच दादा, हेच तुमचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच या मुलाखतीचं आयोजन केलं आहे. करूया सुरुवात. पण दादा आम्ही ना ही मुलाखत रेकॉर्ड करून रेडिओवर ऐकवणार आहोत. हो. म्हणजे अर्थातच तुमची हरकत नसेल तर. नाही नाही, माझी कशाला काय हरकत असेल. पण सर इथे शांतता राहील ना? हो हो, नाही त्याची काळजी करू नका. करूया मग सुरुवात. दादा, एकीकडे विकासाचे वारे वाहत आहेत आणि दुसरीकडे तुम्ही मातीशी घट्ट नातं जोडून ठेवलंय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, विकासाला माझा अजिबात विरोध नाहीये. पण ज्या विकासामुळे आपल्या मातीशी असलेलं आपलं घट्ट नातं तुटणार असेल त्या विकासाचा फायदाच काय ना. आज जरी हा आपल्याला विकास वाटत असेल तरी सुद्धा उद्या काही दिवसांनी हाच विकास घातक ठरणार आहे, हेही लक्षात घ्या. त्यामुळे निसर्गाचा मान ठेवून विकासाच्या पायऱ्या चढायला काय हरकत आहे. जर निसर्गाचं चक्र बिघडलं तर माणसाच्या जगण्याचंही चक्र बिघडेल ना, किंबहुना ते बिघडत चाललंय. पण दादा, ही निसर्गाबद्दलची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? जाणीव. तुम्हाला जाणीव असावी लागते दादा. आणि निसर्ग आपल्याला जाणीव देतो, प्रेरणा आपल्याला त्यांच्याकडनंच मिळते. आता हेच बघा ना, भलत्याच खोडावर आलेल्या बाणगुळ्याला सुद्धा निसर्ग जगवतोच ना. मग ज्याच्यामुळे आपण आहोत त्याची काळजी घ्यायला काय हरकत आहे. डुगू 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 बाळा, काका काम करतायत ना, मग त्याच्या कामात त्यांना व्यत्यय नको. तू आज जाऊन खेळशील. सॉरी हा मोठे बाबा. छान आहे बरं का गाडी तुझी. मोठे बाबांनी बनवली. हो का? छान छान. जा आज जाऊन खेळ. हळू. माफ करा, लहान आहे. हो, काहीच हरकत नाही. ओवी, ओवी सॉरी. हे बघ, मला खरंच असं म्हणायचं नव्हतं. ते भावनेच्या भरात बोलले मी. मला खरंच तुला दुखवायचं नव्हतं ओवी. ओवी ऐक ना. मला माहिती आहे सगळं तू माझ्यासाठी करतेस, माझ्या स्वप्नांसाठी, जे आजपर्यंत कुणीच केलं नाही. पण शेवटी कुठेतरी घर, आपली माणसं हे सुद्धा महत्वाचं असतं की नाही, आपल्या स्वप्नांपेक्षा. आणि म्हणून मी बॅडमिंटन खेळायला नकार दिला. आणि मला माहिती आहे ओवी, तू मला चांगलं समजून घेऊ शकतेस ओवी, हो की नाही? हा, त्या वस्तू आल्या तेव्हा बॉक्स ओपन करून सगळ्यांनी त्या वस्तू काढून बघितल्या. ते सगळं चालतंय या घरात. पण आज म्युझिक रूम मध्ये लावलं होतं ना, मग एवढा काय त्रास झाला सगळ्यांना? ओवी, हे बघ, उगाच या घरात कोणीच उगाच काहीच करत नाही. काही चुकीचं करते ते ओवी, काही चुकीचं होतं ते फक्त ओवीमुळे होतं. चुकीचं होतं ते तुझ्याचमुळे होत आहे. स्वतःच्या घरातला नियम आहे, चूक झाली तर शिक्षा होणारच. आणि असली थिल्लर गाणी घरात लावलीच कशी गेली? मुळात इंग्रजी गाणी ऐकायची जर आवड आहे
फक्त शांत बसून हळू आवाजात ऐकू शकतेस ना? एवढ्या मोठ्याने लावायची काय गरज आहे आणि इतरांना त्रास द्यायची? या घरात इतरही माणसं राहतात ना? यापूर्वी या घरात एकमेकांचा कोणालाही त्रास झाला नाही. याचं कारण प्रत्येक जण एकमेकांचा विचार करतात. मग या असल्या शिस्तप्रिय शांत घरात हा असा गोंधळ घालायचाच का? हो ठीक आहे, लावलं मी म्युझिक, पण फक्त भाषाच वेगळी होती ना. त्यात असभ्य असं काही किंवा मी काही मिसबिहेव केलं असं तर काही नाही ना. ओवी, मी त्यांच्याशी बोलतेय. हो अगं, पण ऐकून तर घे. आतमध्ये दादा मामाची मुलाखत चालू होती तेव्हा हे गाणं लागलं. तर तू मला सांग, हे बरोबर वाटतंय तुला? प्रश्न फक्त मुलाखतीचा नाहीये. प्रश्न घरातल्या माणसांनी विचार करण्याचा आहे. कोणाचं चुकतंय, काय चुकतंय याच्याकडे कोणी लक्षात देत नाहीये. फक्त मी चिडतो आणि बोलतो, बस एवढं दिसतं. यापूर्वी सुद्धा एकदा असंच झालं होतं. लक्षात आहे ना, शिनू अभ्यास करत होता तेव्हा? पण मी तेव्हा गप्प राहिलो, लक्ष दिलं नाही, म्हणून हा फायदा घेतला गेलाय. आणि एवढं सांगून जर कळत नसेल तर ही यंत्र हवं कशाला? चुलीत गेलेलं बरं ना? पण मग म्हणून असं सगळं करायचं? माणूस चुकतो पण आपली चूक कळल्यानंतर तो सुधारण्याचा प्रयत्न करतो. इकडे तसं नाहीये. इथे चुकांचा घडा भरतच चाललाय आणि कोणी लक्षच देत नाहीये. काय झालं? सगळं ठीक आहे ना? ओवीचा हात भाजला, तिला औषध वगैरे लावलंस ना तू? मला एक कळत नाही उमाई. स्पीकर चुलीत टाकला, राग आला, ठीक आहे ना, म्हणून तो स्पीकर काढण्यासाठी असे चुलीत हात घालायचे आणि मग तो स्पीकर बाहेर काढायचा, त्याच्यासाठी हात भाजून घ्यायचे. हे एखादा दुसरा स्पीकर आपल्या माणसांच्या आठवणीची जागा दुसरी वस्तू, दुसरी माणसं नाही घेऊ शकत श्री. तो स्पीकर ओविक संध्यान दिला नव्हतो. संध्याची आठवण होती ती. होय श्रीनू, ओवेन आपल्या नाचाची आवड जपावी म्हणून संध्यान त्याला स्पीकर दिला नव्हतो. त्याच्या मनाक लय लागला श्रीनू. हातावरच्या जखमा बऱ्या होतील अरे, पण मनाच्या जखमेचं काय? त्या जखमा त्याला परत परत या गोष्टीची आठवण करून देतील. श्रीनिवास, माझा स्पीकर आहे, तू कुठे घेऊन चाललाय? दादा मामा, स्पीकर जा आणि चुलीत घाल. माई म्हणजे या सगळ्या गोष्टीला मी सुद्धा तितकाच जबाबदार आहे का? माई, माझ्या नकळत मी काय करून बसलोय? माई, तुम्हाला नेहमी सांगायचीस की आपल्यामुळे कोणी दुसरं दुखावलं जाणार नाही याची नेहमी काळजी घ्या. आणि मी एका आईने तिच्या मुलीला तिची स्वप्न जपण्यासाठी दिलेली वस्तू नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरलो. माफ कर मला. श्रीनू, नाही, माझ्या हातून खूप खूप मोठं पाप घडलंय. अगं, कुणाच्या स्वप्नांच्या असं आड येणं याच्यापेक्षा दुसरं मोठं पाप काय असू शकतं? कदाचित हेच पाप मी पण करते. म्हणजे उमाई,
मी येईल. आणि मका वचन दे, तू तुझा बॅडमिंटन खेळण्याचं स्वप्न पूर्ण करशील. निशी, आजपर्यंत तू खेळताना संध्याची आठवण म्हणून मी बघत दिलंय. कायम तुझा कौतुक वाटायचं, पण या सगळ्यात तुझा स्वप्न मी विसरूनच गेले होते. आज ओवीमुळे ते लक्षात येईल. आणि आता तू तर स्वप्न पूर्ण करशील निशी. तू खेळ निशी, मी असे तुझ्या सोबत. आजपर्यंत आई म्हणून तुका जपणं माका माझं कर्तव्य वाटत होता. असं वाटायचं की तडजोडी काय सगळ्या मुलींका करूच्याच लागतात, माझ्या लेकीक पण करूची लागत. पण असं नाही अनिशी, माझ्या लेकीक तडजोडी करूची गरज नाही. तुका जा वाटता ता तू कर, तुका जा आवडता ता तुका करूक मिळूक वया. त्यासाठी तुझ्या पाठीशी उभा राहणं सुद्धा एक आई म्हणून माझं कर्तव्य आहे निशी. कर्तव्य पार पाडण्यात उशीर झालो, पण वेळ गेलेली नाही. माझी लेक खेळणार. तू खेळ निशी, खेळ तू. पण दादा, ह्यांका सांगूची जबाबदारी माझी. मॉम, हा माझ्यासोबत असेपर्यंत मी प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायला हवी होती. मला जर आधी कळलं असतं ना की तो तुझ्यासोबतचा लास्ट दिवस आहे, तर मी कधीच तुला सोडून गेले नसते. मॉम, जर कळलं असतं की कालचा दिवस तू दिलेला स्पीकर सोबतचा लास्ट दिवस, तर मी कधीच तुझी आठवण मिटू दिली नसते. सॉरी. पण एक सांगू ओवी, माझ्या संध्याची आठवण निशीच्या बॅडमिंटन खेळण्यात, तू नाचताना तुला होणाऱ्या आनंदात आहे. I'm sorry, Mom. सॉरी, मी तुझी आठवण जपून नाही ठेवू शकले. बट आय प्रॉमिस यू, तुला माझं डान्स करणं आवडायचं ना, ते माझं स्वप्न मी नेहमी जपेन. पण मग समाधान हे की
आज ह्याच स्पीकरमुळे तुझी बहीण तिच्या मुलीच्या स्वप्नांसाठी तिच्या पाठीशी उभी राहिली. अँड आय एम शुअर तू जिथे कुठे असशील ना, ह्या स्पीकरमुळे आज जे झालंय त्यामुळे तुला आनंद झाला असेल. काय म्हणलंस? ललिताई, काय बोललास? माझं पोर नोकर? नाही ललिताई, तुमका वाटतं तसं नाही. मग कसा हा? अगो, किती बाजू घेशील हा? आणि किती सहन करायचा? सगळ्यात मर्यादा असल, बोलणाऱ्याच्या तोंडात नाही. आणि माका आता काही एक स्पष्टीकरण नकोय. जा हा ना, त्या सगळ्या समोरा ऐकलंय, माझ्या कानान सगळं ऐकलंय. माझा पोर कोण हा? या घरचं नोकर हा? अगो, इलाय मी या घरात माझं नाईलाजा म्हणून इलाय. माझ्या भावाचं घर हा, माझं माहेर हा म्हणून राहता या घरात. पण माझे भाव पण मला कधी बोलले नाहीत. आणि या बाहेरून दिलेली पोर माझ्या श्रीनोक बोलताय नोकर. आणि उमा, तू या सगळ्या ऐकून घेतस? अगो, आजपर्यंत मी परका परका म्हणताय ना, त्या काय खोटा नाही. आज कळलंय माका. ललिताई, असं काय नाही. मग कसा हा? मग कसा हा? परत तू याची चूक झाकणार, एका पाठीशी घालणार आणि आम्ही परत अपमान सहन करू तयार राहायचा, होय ना? मी पोर बाका बोलली, मी केलंय दुर्लक्ष हा? माझ्या आईवर आवाज चढवून बोलल्या, खुळा म्हणून सोडून दिलंय, दुर्लक्ष केलंय मी. पण माझ्या पोराची आज किंमत केली. ते का नोकर म्हणाली, कसा सोडून द्यायचा? शांत कर. या सगळ्या कुणासाठी करताय मी? तुझ्यासाठी करताय ना? कुणी काही बोलत आणि बाकीचे सहन करते, पण मी कसा सहन करू? आया ना मी, आई कशी सहन करेल? एक वेळ तुका चला ह्या सगळ्या ऐकणं, पण मी नाही ऐकू शकत. मला नाही सहन होत. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या घरात माझ्या लेकाक अशी वागणूक मिळता, एका नोकर बनवला जाता, त्या घरात माझं नाईलाज असलो ना तरी नाही राहू शकत मी. ललिताई, आई, ललिताई, तू तुझ्या खोलीत जा आणि ललिताई समोर येऊ नकोस. हे बघ, त्यांचा राग अजून वाढेल. त्यांच्या समोर येऊ नकोस तू. श्रीनू, तू पण माका माफ कर रे. उमाई, अगं माका माहिती आहे, तुका ओवी जा काही बोलला तर मनाक लागला असणार. तुझ्या मनाक लागला तरी तू माका काही सांगायचं नाही, माका माहिती आहे. उमाई, अगं असं काही नाहीये, माझ्या मनाला काही नाही लागलं. ओवी कुठल्या परिस्थितीतून जाते ती हे सगळं रागात बोलली, हे कळतंय मला. तू आता फार विचार करू नको, तू शांत हो आधी. हा, पण श्रीनू, हा सगळा ज्या काही घडला ह्यांच्या आणि दायच्याच्या कानावर पडला तर वाद आणखीनच वाढेल. कायच सावरता येणार नाही. काहीतरी करूचा लागत. ललिताई, दार उघडा. ललिताई, ऐका माझं. ललिताई, तुम्ही गमतीच करा हा? गमतीत बिझनेस करू केलास. गमतीतच तुमच्या हक्काच्या जमिनी इकलास. गमतीतच हैसर रोविलं हा? सगळ्या आयुष्याची गंमत झालेली हा. आणि तुम्ही माझी गंमत करा. सगळे जण पण ताच करतात. सगळ्यांका वाटता लाली काय पडपडता आणि मग इसरता, पण नाही, आता नाही इसरणार. मकाच या घरात किंमत नाही तर माझ्या लेकात कसं मिळणार हा?
काय राहायचा घरात? लाली लाली तुला कोण काय बोललंय का? माका कोणी बोलला ना तर मी एक वेळ ऐकून घेईन, पण माझ्या लेकात कोणी बोला तर कसा सहन करायचा? ते का काय वाऱ्यावर नाही सोडलेला? लाली डोक्यात राग घालून घेऊ नकोस, शांत हो. श्रीनूला कोण काय बोललं काय? आजपर्यंत श्रीनू कोणी काय बोललेला हा? आ? मग मग काय मग? त्या काल आलेली पार उभी काय बोलली श्रीनूला? त्याचं नाव पण माझ्या समोर घेऊ नका हा? तुम्ही काल म्हणत होतास ना तेच बरोबर आ. किती झाला ना तरी आपण परकीच. या घरात आपला असा कोणच नाही. बाकी मका ह्या घरातला काही एक नकोय. चला. लालिताई, लालिताई, बॅगा घेऊन कुठे निघालास तू? लाली लाली थांब ना, काय चाललंय तुझं? अगं नोकर माणसांचा असाच असता. आज इकडे काम करायचा, उद्या दुसरीकडे काम करायचा. नोकर माणसांका कोण कायमचा पोचता काय? काय श्रीनू बरोबर ना? मग इकडे राहून काय करू? हा कोण हा कोण माझा इकडे? हो माझं झील सगळ्यांका जीव लावता. त्याचा मोबदला ते का काय मिळाला? त्याची या घरातली जागा दाखवून दिली. नोकराना तो या घरचो. आई ऐक ना, हे बघ तू रागाच्या भरात असं काहीतरी चुकीचं करू नकोस ना. ही आपलीच माणसं आहेत ना सगळी. आपली माणसं जेव्हा आपल्या पाठीशी उभी राहणार हा दुसऱ्यांच्या तालावर नाचतात तेव्हा काही पर्याय नसता श्रीनू. आम्ही निघालो. तू येणार आहेस की नाही सांग? आई ह्या घरात लहानाचा मोठा झालोय का मी? उमाईने जेवढं प्रेम निशीवर केलंय तेवढंच प्रेम माझ्यावर सुद्धा केलंय का? दादा मामाचा स्वतःवर जेवढा विश्वास नाही ना तेवढा विश्वास त्यांनी नेहमी माझ्यावर दाखवला. बंधू मामाच्या खांद्यावर बसून गावभर फिरलोय मी. कित्येकदा दायचेच्या मांडीवर डोकं ठेवून तिची गोष्ट ऐकता ऐकता शांतपणे झोप सुद्धा लागली ग मला. लहानपणी जेव्हा निशी सोबत खेळायचो तेव्हा जखम व्हायची तेव्हा त्या जखमांवर माती लावून निशीने फुंकर सुद्धा मारली. आजही जेव्हा मंजू मामी डुग्गूला ओरडते ना तो पहिली हाक मला मारतो. हे सगळं सोडून कसं जायचं ग? वा वा श्रीनू वा. तुझ्या आठवणीत तुझ्या जन्मदाता हौशी बापाशी काय जागा नाही गाई असं काही नाहीये. तू काय एक बोलू नको. लाली लाली अगं मुलगा आहे तो आपला. आपल्याशिवाय कसा? आपल्याशिवाय राहू शकता बघतास ना? काय गो उमा झाला ना तुझा समाधान? सगळं कसा गो तुझ्या मनासारखा होता? माझा दादा तो तुझ्या ताब्यात. तू त्याचा शब्द नाही पडलास, पण तुझा अपमान होऊ नये म्हणून तो आज पण किती काळजी घेता. त्याच्यासाठी बहिणीचा तोंड पण बंद केला तरी चालतात ते का? तू का हवा तेव्हा तुझ्या बहिणीचं लेक घरात आणि आता माझं श्रीनू पण तुझ्याच बाजून. लालिताई असं काय नाही. बघा आपण शांतपणे बसून बोलूया का? घरात काय चाललंय काहीच अंदाज येत नाहीये ग.
थांबी बघून येते. नाही 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 ओ इकडे इकडे इकडे. आई काय बोललीये की अजिबात बाहेर यायचं नाही. नो प्लीज नको जाऊ ओवी. सगळं ना त्या श्रीनिवासमुळे झालं. खरंच अक्कल नाहीये तुला. निशी मी शांत उभी होते, म्हणत होते मला नाही बोलायचं, तरी तो बोलत होता. त्याने भाग पाडला मला बोलायला. पण ओवी हे बघ, तू ना मगाशी श्रीनूला खूप जास्तच बोलली. सगळं मान्य, मला तू सगळं रागाच्या भरात बोलून गेलीस, पण आता लाली आत्याला वाईट वाटणं साहजिक आहे ना. तोच प्रॉब्लेम आहे. त्यांनी सगळं अर्धवट ऐकलं, त्याची हेट्स मी. नाही हा, असं काहीच नाहीये. असंच आहे निशी. आणि त्यात मी आता त्यांच्या मुलाला बोलले. हे सगळं त्यांच्या मुलामुळे झालं हे त्यांना कोण सांगणार. आय नो मी चिडायला नको होतं, पण त्यांनी काहीतरी. काय चाललंय का या खोतांच्या घरात? उठ सूट कोणी अपमान करायचो? ओवी मला असं वाटतं दादांना सगळं कळलंय. चला पण बाहेर जाऊन बघूयात. हा चल. ह्या पोरी माझ्या लेकाचं भरल्या घरात अपमान केलाय. त्याचा या घरातला स्थान काय असा प्रश्न उपस्थित केलाय. त्या बरोबर नाही ना दादा. मी या घरात थांबूक हवा असाल तर हे का झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागू होय. जाऊ दे ना लाली, कशाला उगाच हे सगळं. मी काय खोटा बोलताय काय? माफी मागू होय, नाहीतर बॅग भरलेली हा उंबरठो ओलांडूक वेळ लागणार नाही.